पुढची बातमी पाहूया। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। प्री वेडिंग शूट प्रकरणी शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। किल्ले रायगडावर प्री वेडिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जाते। ठेवू द्या, जसं आपण घरच्या देवाला गावपांढरीच्या समोर पत्रिका ठेवतो आणि सुरुवात करतो, तसं त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ पत्रिका ठेवून शिवाजी महाराजांना नमस्कार करून तिथून निघावं। परंतु फ्रीवेडिंग जे काय तुमचं आहे ते चालणार नाही, कारण ते तिथे शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी अशा गोष्टी तुम्हाला इतर कुठं जायचं आहे, गार्डनला जा, बगीच्याला जा किंवा अनेक कुठं समुद्राच्या तीरावरती जा, तिथे फ्रीवेडिंग करा। परंतु रायगडावरती जर असं कोण करल तर मग त्याला आमचे शिवभक्त धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुखद राणे जोडले गेलेले आहेत। गडकिल्ले संवर्धन आणि रक्षक अभ्यासक, गडकिल्ल्यांचं रक्षण करणारे अभ्यासक। आपण सुखद राणे यांच्याशी बोलूया। सुखद राणेजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूज मध्ये। आपली काय या सगळ्या संदर्भातली नेमकी भूमिका आहे? गडकिल्ल्यांवर म्हणजे केवळ रायगडावरच नव्हे, कोणत्याही गडकिल्ल्यावर किंवा कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी प्री वेडिंग करण्यासंदर्भातली आपली भूमिका नेमकी काय? जय शिवराय जी। रायगडावर जे काही प्रकरण झालेलं आहे त्या संदर्भात जो व्हिडिओ आपल्या माध्यमातून आलेला आहे, या बाबतीतली शिवप्रेमी म्हणून आमची एक भूमिका अगदी ठाम आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेले आमचे गडकोट आहेत, मग तो रायगड असो किंवा इतर कोणताही किल्ला असो, हे आमच्यासाठी एक स्फूर्तीस्थान आहे। आणि एक अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी जर गडावर होत असतील तर त्याचा आम्ही निश्चित मोठ्या प्रमाणात निषेध करतो आहोत। हे प्रकरण, या गोष्टी ह्या थांबल्याच पाहिजेत। किंबहुना युवक आणि तरुण तरुणी प्री वेडिंग शूटसाठी गडावर येतात, हे चुकीचं आहे। पत्रिका ठेवायला येतात, आशीर्वाद घ्यायला येतात, याबद्दल आम्हाला कोणतीही आमची भावना चुकीची नाही, आम्ही त्याला निषेध करणार नाही, उलट ती एक चांगली गोष्ट आहे। पण एक या संधीचा फायदा घेऊन जर तिथे प्री वेडिंग शूट होत असेल आणि या गोष्टी जर समाज माध्यमांवर, सोशल मीडियावर येत असतील तर हे निश्चितच आमच्या या तीर्थस्थानांचं पावित्र्य राखलं जात नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। या सर्व राणेजी, व्हिडिओ काढण्याला आक्षेप आहे का? एखाद्या विशिष्ट प्रकारे, बिभत्स प्रकारे व्हिडिओ काढण्याला आक्षेप आहे का? मग व्हिडिओ काढण्यालाच आक्षेप आहे? बिभत्स पद्धतीने म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण चुकीच्या मार्गाने हे करतो आहोत। आपलं तीर्थस्थान आहेत आणि तीर्थस्थानावर आपण जे शूट करतो त्याचा वापर नंतर आपण प्री वेडिंग शूट साठी करतो, हे निश्चितच चुकीचं आहे। तुम्ही या, महाराजांचा आशीर्वाद घ्या, फोटो काढा, तुमच्यापर्यंत ठेवा, आमचं काही म्हणणं नाहीये। पण तिथे शूट करायचं आणि ते समाज माध्यमांवर प्री वेडिंग शूट म्हणून दाखवायचं, हे निश्चितच चुकीचं आहे। बरं, धन्यवाद सुखद राणेजी। आपण पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केलीत आणि आपली भूमिका मांडलीत। आपली मागणी नेमकी काय आहे ती सविस्तर